महत्त्वाचा उद्देश आहे, जी गरमी वाढलेली आहे आपल्या अमरावतीमध्ये, जी सर्वात जास्त गरमी आपल्या विदर्भामध्ये वाढलेली आहे ते सर्वात जास्त आहे. पण त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की झाडं लावायची आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, झाडं सर्वच जण लावतात आहे. पण झाडं लावून त्याला फक्त लावणंच सुरू आहे, त्याला जगवणं कोणाचंच सुरू नाही आहे. तर त्यासाठीच आपल्याला एक संकल्पना पण मिळालेली आहे की नक्षत्रांचं वन म्हणून. म्हणजे त्यांनी काय होईल की ते जर झाडं लावली तर आपल्याला आध्यात्मिक पण झाडं मिळतील, शिवाय सावलीची झाडं पण आहे त्याच्यामध्ये, फळांची पण आहे, भरपूर ऑक्सिजन देणारी पण झाडं त्याच्यामध्ये आहेत. असे सर्वच प्रकार आपल्याला हे करून सर्वच प्रकारची झाडं आपल्याला इथे लावायची आहे. तर ही जी संकल्पना आहे, या ताई आहेत अमलांगी नांदे ताई आहेत. यांच्या एरियामध्ये सहकार नगरमध्ये यांनी पूर्ण 56 झाडं 54 झाडं लावलेली आणि एकट्या या पाणी देतात. त्या एरियामध्ये रोज 3 तास पाणी देतात. त्यांनी पूर्ण स्वतःला झाडांना आणि प्राण्यांसाठी यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेलं आहे. यांचीच ही संकल्पना आहे की आपण बाहेर ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट नाही ऐकून राहिलेलं आहे की बाबा रोडवर झाडं नाही लावलं, पण निदान कमीत कमी आपण आपल्या एरियामध्ये तरी आपण जे कोणी आहे याच्यामध्ये इंटरेस्टेड ते लोक तरी आपण करायला पाहिजे. आपल्या एरियातच लावू, आपण पाणी देऊ, जशा प्रकारची काळजी घेता येईल तशी आपण घेऊ, असं यांचं मत आहे. आणि आमचं पण सर्वांचंच. त्यासाठीच ते आपल्याला सांगायला, माहिती द्यायला ते आलेले आहेत. हे दादा आहेत गजाननाचे, हे सर्व पाहतात तिथले. तर आपण त्यांच्या भरोश्यावर आता आपण सर्व पुढचं काम करायचं आहे. तर असेच आपल्याला आणखी बरेचसे वेगवेगळ्या ठिकाणी पण आणखी आपल्याला असे वन तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे झाडं यायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक लोकांचं पण संरक्षण होईल, प्राण्यांचं पण होईल, निसर्गाचं पण संरक्षण होईल. बस एवढंच. मला काही जास्त बोलता वगैरे नाही. मी आता सांगा आपल्याला कशा प्रकारे. सर्वप्रथम मी सगळ्या नगरामधल्या सज्जनांना आणि देवींना सगळ्यांना नमस्कार करते. सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये हा भाग आहे की पृथ्वीवर माणसांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे त्या प्रमाणात झाडांची संख्या वाढत तर नाहीच आहे, उलट ती मोठ्या संख्येने तोडल्या जात आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर परिस्थिती फार भीषण होणार आहे, ही सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तो दिवस की फार दूर नाही आहे की जेव्हा आपल्याला ऑक्सिजनसाठी, पाण्यासाठी, म्हणजे नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यासाठी म्हणजे ज्या गोष्टी आज आपल्याला सहजतेने उपलब्ध आहेत त्याच्यासाठी त्यांना म्हणजे तरसावं लागेल, अशी परिस्थिती काही फार दूर नाही आहे. आणि सरकारच्या नावे आपण किती ओरडणार आहे. आणि सरकार शेवटी ही लोकशाही आहे, म्हणजे सरकार म्हणजे शेवटी आपणच आहोत ना. आणि जर आपणच काही केलं नाही तर मग सरकार पण काहीच करणार नाही, कारण लोकशाहीमध्ये लोक मध्यवर्ती आहेत आणि लोकांनी पुढाकार घेऊन एखादं काम समोर नेलं तर सरकार त्याला सपोर्ट करेल. पण तुम्ही नुसतंच सरकारवरती जबाबदारी टाकून द्याल तर सरकार कधीही समोर येणार नाही. ते कारण तिथे भ्रष्टाचारच इतका मुळात फोफावलेला आहे की तो भ्रष्टाचार नाहीसा करता करता तुमची पूर्ण एनर्जी निघून जाणार त्याच्यामध्ये. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या वाट्याची जेवढी जबाबदारी येईल सकारात्मक अशी, ती जबाबदारी त्यांनी जर पार पाडली ना तर मग सरकारची जबाबदारी पार पाडायला बाध्य होईल. आणि याचं एक उदाहरण देते मी. आमच्या सहकार नगरमध्ये एक असं मोठं ग्राउंड आहे. आता माझा हा जो वृक्षारोपणचा ग्रुप आहे हा व्हॉट्सअपवर तयार झाला आहे, कोणी एकमेकांना ओळखत नव्हतं. एक साधा बगीचाचा ग्रुप वगैरे कुठेतरी होता गार्डनशी संबंधित. आणि मग त्यातून सगळे लोक जुळत गेले की ज्यांना वाटत होतं तळमळ की नाही झाडं लागली पाहिजेत. तर अशा लोकांचा म्हणजे समविचारी लोकांचं त्याच्यामध्ये एकत्रीकरण झालं. आणि त्यातून हा गेल्या वर्षी त्याला एक जास्त ठोस रूप आलं. त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा आम्ही वसायला केलं तर 110 झाडं आमच्याकडून लागली आणि त्यातली जवळपास आनंदाची गोष्ट म्हणजे 105 जगलीत. मग त्याच्यामधून आम्ही प्रेरणा घेऊन मागच्या वर्षी थोडंसं व्यापक रूप द्यायचा प्रयत्न केला, त्याला नक्षत्रवनाचं रूप दिलं. आमचा जो सहकार नगर आहे तिथे खूप मोठं असं प्लेग्राऊंड आहे, तिथे 50 झाडं सहज बसतात. मग असं वाटलं की कुठलीही झाडं लावण्याच्या ऐवजी नक्षत्रवनाची कल्पना तेव्हा हाती आली होती. मग हा प्रयोग आपण इथे का नाही करून बघायचा. आणि नक्षत्रवनाची संकल्पना अशी आहे की 27 नक्षत्र आकाशात असतात आणि आपल्यापैकी प्रत्येकाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा कुठलं ना कुठलं नक्षत्र आकाशात होतं. चंद्र राशीत 2 प्रकारचे असतात, एक चंद्र राशीतलं आणि सूर्य राशीतलं. मला त्यातलं फार डीप माहिती नाही, पण जे एक नक्षत्र आपल्याशी संबंधित असतं तर ते नक्षत्र त्यावेळेला प्रत्येकाच्या याच्यात कुठलं ना कुठलं असतं त्या 27 पैकी. आणि याच्या मागची कल्पना अशी आहे की जेव्हा ते बाळ जन्मतं, आता ही गोष्ट केव्हा, हे शास्त्र आपलं केव्हा निर्माण झालं तर 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी जेव्हा वेदकालीन
आपले ऋषीमुनी होते की ज्यांनी स्वतःला, ज्यांचं खगोलशास्त्र सुद्धा प्रगत होतं आणि ज्यांचं निसर्गाचं निरीक्षण पण प्रगत होतं. म्हणजे बघा, खगोलशास्त्रामध्ये त्या लोकांनी जी भाकितं करून ठेवली होती की या दिवशी सूर्यग्रहण होणार, या दिवशी चंद्रग्रहण होणार, ते आज त्या गायत एक एक क्षण त्यातला त्यांनी जेवढा मोजलेला असतो, बरोबर त्या क्षणी तुम्हाला सूर्यग्रहण लागलेलं दिसेल, चंद्रग्रहण लागलेलं दिसेल. कुंभमेळ्याचं जे भाकीत होतं की 144 वर्षांनी ही ग्रहताऱ्यांची स्थिती रिपीट होणार, सगळे अलाईन होणार, हे सगळं म्हणजे त्यांनी इतके हजारो वर्षांपूर्वी जेव्हा सांगून ठेवलेलं आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्र हे नक्कीच असणार, असा या विचाराने मग त्या नक्षत्रवनाच्या कल्पनेला मी आमच्या नगरामध्ये एक व्यक्तरूप द्यायचं ठरवलं. आणि तिथे मग आम्ही काय केलं की प्रत्येक नक्षत्राचा त्यांनी एक वृक्ष दिलेला असतो, मुख्य वृक्ष, आराध्य वृक्ष. म्हणजे जर त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने त्या झाडाची जर सेवा केली तर असं म्हणतात की त्याचे कर्मदोष नाहीसे होतात. आता आपण फार पापपुण्याच्या कर्मदोषाच्या खोलामध्ये जरी नाही गेलो तरीही आपल्याला एवढी एक साधारण समज असते. आता हे शास्त्र जेव्हा निर्माण झालं असेल तो काळ तुम्ही डोळ्यांसमोर आणा. साधारण 4 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा तो काळ की जेव्हा हे सगळी पृथ्वी झाडांनी समृद्ध होती आणि जेव्हा प्रत्येकाच्या अंगणामध्ये काही ना काही झाडं ही लागलेली असायची. जेव्हा बाळ नवीन जन्मलेलं असायचं तेव्हा आई त्याला घेऊन जेव्हा बाहेर जात असेल तेव्हा त्या बाळाच्या नक्षत्रात जन्मलेलं असेल ते झाड बहराला आलेलं असेल. म्हणजे त्याचं असं असतं की जे नक्षत्र आकाशात असतं त्या नक्षत्राचं संबंधित जे झाड असतं त्याच्यावर बहर आलेला असतो. आणि जेव्हा एखाद्या झाडावर बहर येतो तेव्हा त्याची एनर्जी फुल फॉर्ममध्ये असते. आणि जेव्हा ती आई त्या बाळाला कुठेतरी निसर्गात घेऊन गेली असेल त्या बाळाचं नकळत त्या झाडाशी नातं तयार झालं असेल आणि नकळत त्यांनी ती ऊर्जा घेतलेली असेल. आणि जेव्हा ते बाळ मोठं होईल, पुन्हा त्या झाडाची सेवा करेल आणि त्या झाडाशी जोडलं जाईल तेव्हा ती ऊर्जा त्याला त्याच्याही नकळत पुन्हा मिळेल. म्हणजे बाकी कर्मदोष, पाप, पुण्य हे सगळे हिशोब आपण बाजूला ठेवूया, पण एक साधा ऊर्जेचा नियम आहे. तुम्ही एखाद्या झाडाच्या जवळ जाऊन उभे राहा, त्याच्या बरोबर थोडा वेळ घालवा आणि तुम्हाला जाणवेल की तुम्हाला काहीतरी नवीन ऊर्जा मिळालेली आहे. आणि आज आपले कितीतरी रोग असे आहेत की सायन्समध्ये त्याच्यावर उत्तर नाही आहे. आता मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, म्हणजे जास्त बीपी असणं किंवा साखर वाढणं वगैरे, हे सगळे स्ट्रेस इंड्यूस डिसीजेस आहेत आणि याच्यावर सायन्सवर काहीच उपाय नाही आहे. तुम्ही झाडाच्या संगतीत थोडा वेळ घालवा, तुमचा स्ट्रेस आपोआप लेवल कमी येते, तुमचं बीपी, शुगर हे आपोआप कंट्रोलमध्ये येणार. मग असे कितीतरी डिसीजेस आहेत की त्या झाडांच्या संगतीत तुम्ही थोडा वेळ घालवला तर ते निर्माण होण्यापूर्वीच नाहीसे होतील. ते बाळ की ज्या बाळाला त्या नक्षत्रावर जन्मलेल्या झाडाच्या संगतीत तुम्ही थोडा वेळ सोडा, त्याचं तो आयुष्य इतकं हेल्दी घालवेल की आता हे कितीतरी डिसीजेस आहेत की तुमच्या व्यवसायामुळेच निर्माण होणारे कितीतरी डिसीजेस आहेत. मुलं कम्प्युटर समोर कितीतरी वेळ बसतात, त्याच्यामुळे निर्माण होणारे डिसीजेस आहेत. त्याला थोडं झाडाशी जोडून द्या तुम्ही, तेवढा वेळ तो कम्प्युटरपासून दूर राहील, नकळत त्याच्या ऑक्सिजनची मात्रा भरपूर राहील. ऑक्सिजनची मात्रा वाढली तर ब्रेनला जो ऑक्सिजन मिळेल त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. म्हणजे तुमचं मूल जेव्हा तुम्ही झाडाच्या संगतीत वाढवाल तेव्हा त्याची कार्यक्षमता पण ब्रेनची वाढलेली असेल. की जेव्हा एक मुलगा बंद खोलीमध्ये 24 तास त्या कम्प्युटरच्या सहवासात घालवेल त्या मुलापेक्षा जो मुलगा निसर्गात खेळता फिरता वाढतो त्याच्या ब्रेनची तुम्ही क्षमता पहा. आणि हे केव्हा होईल की जेव्हा ते सगळं झाड, तो सगळं निसर्ग तुम्ही तुमच्या दारात घेऊन याल. आणि हे जेव्हा मंदिरं किंवा ही जी अशी स्थानं असतात की जेव्हा तुम्ही सगळेजण जिथे एकत्र याल, तुमची सगळ्यांची एकत्रित ऊर्जा इथे कामी येईल. आणि त्याला आपण जर आध्यात्मिक बेस दिला, आता आपल्या पूर्वजांनी हे ज्ञान दिलं, हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे याच्यावर एक मोठा क्वेश्चन मार्क लागू शकतो. पण जोपर्यंत सायन्स काय म्हणतं की जोपर्यंत तुम्ही प्रयोग करून बघणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीला खरं किंवा खोटं हे लेबल लावू शकत नाही. तुम्हाला रिझल्ट आहेत का हे तुम्ही करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता नक्षत्रवनामध्ये कुठले वृक्ष येतात? वड, पिंपळ, औदुंबर, जांभूळ, नंतर बेल, म्हणजे ह्यातले बरेचसे वृक्ष जे आहेत, म्हणजे माझ्याजवळ जी पूर्ण 27 नक्षत्रांची 27 मुख्य आणि 27 पर्यायी वृक्ष, यातले फार काही वृक्ष असे आहेत की जे दुर्मिळ आहेत, की जे आपल्या भागात होत नाही. उदाहरणार्थ नागकेशर आहे, कृष्णागुरू आहे, वेत आहे, हे दुर्मिळ प्रकारात मोडतात. पण आता वड, पिंपळ, जांभूळ, औदुंबर, पारिजात, कदंब हे जे वृक्ष आहेत हे निसर्गाला पोषक असे वृक्ष आहेत. म्हणजे त्याचे फळं, फुलं. आता एक काटेसावरचा वृक्ष आहे, माझं स्वतःचं नक्षत्र ज्येष्ठ आहे, त्याच्याशी संबंधित मुख्य वृक्ष तो काटेसावर. तर त्या झाडाचं जेव्हा मी महत्त्व वाचून काढलं तर मला इतका आनंद झाला की हे झाड आपण लावलं. कारण त्या झाडावर येणाऱ्या जे फुलं असतात ते फुलं खायला असंख्य पक्षी येतात. म्हणजे नंतर तर प्राणी तर वगैरे येतातच समजा, पण फुलं सुद्धा खायला त्याला असंख्य पक्षी येतात. नंतर रेवती नक्षत्राचा मुख्य वृक्ष आहे मोह. तर मोहाच्या झाडाच्या खाली इतके सारे, म्हणजे तुम्ही जर वाचून काढलं त्याचं वर्णन तर वन्य प्राणी त्याच्या खाली, म्हणजे हे जंगलातलं वर्णन आहे की ते वन्य प्राणी सुद्धा त्याच्यावर सर्वाईव्ह होतात. आकाशातले पक्षी वगैरे तर होतातच समजा.
नंतर चिंचेचं झाड आहे, चिंचेच्या झाडावरती किती सारे पक्षी येतात, खारुताई येतात. ते रेवती नक्षत्राचा तो उपवृक्ष आहे, म्हणजे पर्याय आराध्य वृक्ष आहे. तर असं कितीतरी, आता मी स्वतः म्हणजे आमच्या नगरामध्ये जे नक्षत्रवन आहे तर त्याच्या संख्येत मी रोज वेळ घालवते. त्याच्यामुळे तो जो अनुभव आहे तो फक्त तुम्ही घेऊनच तुम्हाला समजू शकतो. म्हणजे आता एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला पवित्र का वाटतं, मग घरात काय देवाच्या मूर्ती नसतात का? पण मग मंदिरात गेल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा जाणवते हा प्रत्येकाचा अनुभव असतो. आता गजानन महाराज के प्रत्येकाच्या दारोदारी गेले नाहीत की हा माझ्यामध्ये या सिद्धी आहेत बरं का. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो ऊर्जेचा जिवंत अनुभव येतो त्यातून तुम्हाला तो प्रत्यय येतो आणि तुम्ही त्यांची पूजा करायला लागला. तसं जेव्हा तुम्ही ह्या वृक्षांच्या जवळ जाल आणि त्यांची खरोखर सेवा कराल, ती ऊर्जा तुम्ही स्वतः अनुभवाल. आता नक्षत्रवनाच्या संकल्पनेवर ज्यांचा विश्वास नाही ते म्हणतात आम्हाला फक्त ऑक्सिजन पाहिजे, आम्हाला फक्त सावली पाहिजे. तर ते पण ठीक आहे. आता मग ज्यांचा नाहीच विश्वास तर त्यांनी तसंही करावं, त्याच्यातही काही गैर नाही आहे. पण बघा, काही गोष्टी खूप सूक्ष्म पातळीवरच्या असतात. म्हणजे आता तुम्ही जेव्हा मंदिर वगैरे म्हणता तर तुम्हाला तिथे गजानन महाराज जिवंत आहेत असं तुम्ही म्हणू शकता का? ते ज्या सूक्ष्म आणि ऊर्जेच्या स्वरूपात आहेत त्याचा प्रत्येक तुम्हाला केव्हा येतो, तुमच्या जाणीवा जेव्हा तेवढ्या प्रगल्भ होतील तेव्हा. तर तसंच वृक्षांच्या पातळीवरती, नक्षत्रवनाच्या पातळीवरती त्याचं सामर्थ्य तुम्हाला तेव्हा अनुभवायला येईल जेव्हा तुमची तेवढी पातळी झालेली असेल ऊर्जा ग्रहण करण्याची. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी ही कल्पना ऍक्सेप्ट केली पाहिजे असं मी म्हणत नाही. माझ्या नगरात मी लावले कारण मला ती कल्पना पटली होती. त्याच्यामागे मी आणि माझा भाऊ आम्ही ठामपणे उभे राहिलो की आम्हाला इथे नक्षत्रवन करायचं आहे. मग आम्ही ती ठामपणे अंमलात आणली. आता इथे तुम्हाला करायची आहे का हा तुमचा चॉईस राहील. मी तर म्हणजे त्याच्यात जे मार्गदर्शन लागेल मागच्या वर्षीच्या अनुभवावरून ते सगळं मी करायला तयार आहे. पण हा तुमचं डिसिजन राहील. कारण झाडं लावून मी तर निघून जाणार, म्हणजे एक दिवस मी झाडं लावायच्या तिथे त्या दिवशी येणार, पण उरलेले पूर्ण दिवस ती लढाई तुम्हाला लढायची आहे. तो एक दिवसाचा सोहळा असतो, झाडं लावणं हा 1 किंवा 2 दिवसाचा सोहळा असतो, पण ती अखंड चालणारी लढाई असते झाड जगवणं ही. आणि त्या लढाईचे तुम्ही सगळेजण शिलेदार राहणार आहात. आणि त्याच्यामुळे हा तुमचा आंतरिक निश्चय राहील की हो मी झाड मरू देणार नाही. आणि त्याच्यामुळे आमचा जो झाडं जगण्याचा रेट आहे हा 95% वर आहे. वसाच्या तिथे लावलेली झाडं काय आणि मागच्या वर्षी आमच्या सहकार नगरमध्ये लावलेली झाडं काय. तर हा 95, सगळेजण म्हणायचे की झाडं लावले की 50%च जगतात, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आमच्या तिथे आम्ही झाड मरूच द्यायचं नाही या रणांगणात उतरतो की झाड मेलच नाही पाहिजे. अगदी जेव्हा काही असे अपवादात्मक असतात त्याच्यामध्ये तुम्ही नाही थांबवू शकत, पण मोस्टली जर तुम्ही तिथे ठामपणे उभे राहिले त्या झाडाच्या पाठीशी तर उद्या ते झाड तुमच्या पाठीशी उभं राहणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. बस एवढं बोलते मी. आता याच्या पलीकडे काही सांगू नाही शकत. हा तुमचा निश्चय राहील झाडं जगवणं हा. ताई स्वतः त्यांच्या घरी अर्धा घर आहे आणि अर्ध पूर्ण झाडं लावलेली आहे. स्वतः त्यांच्या घरी 27 ते 28 कुत्रे यांनी जे